तर शाहिद भाई, आपण हे जे व्हिडिओ बनवतो तर कस्टमरसाठी आपण जी काही माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये, तर कस्टमरनी पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. पण त्याच्यामधला जो एक भाग राहिला बोलायचा, हा जो रेट ठरला आहे त्या रेटबद्दल तुम्ही आम्हाला थोडी माहिती सांगा. रेट 5 लाखापासून ते 6 लाखापर्यंत होता, पण आता वाढलेला आहे, स्टॅम्प ड्युटी वाढलेली आहे. शाहिद भाई, आपण जे व्हिडिओमध्ये सांगितलं की रोज बनवाय ते मालकाला सोबत घेऊन आलेले आहे आणि ते मालक आपल्याला पूर्ण डिटेल माहिती देणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला यशांना आहे आणि पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. स्वतः मालकाला ही माहिती संपूर्ण आहे का फोन करून विचारू नका की माहिती आम्हाला मिळाली नाही, कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे. मित्रांनो, तर आपण जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो, समोर आपल्याला दिसत आहे सत्तर भाई आहे, शाहिद भाव आहे आणि डायरेक्ट जमिनीचे मालक सुद्धा आहे. जमीन तुम्ही बघू शकता, रो हाऊससाठी जमीन. बरं, ही जमीन कुठं आली, कुठल्या लोकेशनला आली, कशी काय भेटणार, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागणार. तर मंडळी, जय महाराष्ट्र, जय जय पुणे. शाहिद भाई बोला. आपण आलेलो आहे एक नवीन तुमच्यासाठी प्रोजेक्ट घेऊन, कारण की आतापर्यंत M10 पर्यंत आमचे जे प्रोजेक्ट झालेले आहे त्याच्यामध्ये यशस्वी सगळं संपूर्ण खरेदी, खत, संमतीपत्र, सगळ्यांना जागेचा ताबा आणि काही तर प्लॉटवरती घर बांधण्यासाठी सुद्धा सुरुवात झालेली आहे. कारण की आमचे जे मालक आहे त्यांनी एवढा सपोर्ट केलेला आहे की जे लोक पैसे भरू शकत नव्हते, ज्यांना पेनल्टी लागत होती, त्यांचा हे प्लॉट क्लिअर करून त्याच त्यांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आम्ही एवढ्या विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला जर जागा खरेदी करायची असेल, पुण्याजवळ करायची असेल, सर्व कागदपत्र क्लिअर हवे असतील आणि एक भरोसा, एक विश्वास हवा असेल, तर आपल्यासाठी हे आमचे साहेब आहेत आणि यांचं ऑफिस आहे. कारण की इथे जे काम होतं एकदम बरोबर आणि क्लिअर कट होतं. कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही, मोदरेशन येत नाही, कारण की ते आपल्याला समजून घेतात. कारण की कुठलाही प्रॉब्लेम झाला आपल्या घरामध्ये किंवा पैसे भरण्यासाठी लेट झालं तरी तुम्हाला काळजी करण्याचं काही हरकत नाही. तुम्ही फक्त एक फोन करून सांगणं गरजेचं आहे की आमचा असा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला 100% त्यातून ते उपाय तुम्हाला भेटणार आहे. शाहिद भाई, बिलकुल बिलकुल. शाहिद भाई, तुम्ही प्रोजेक्ट का बोलता साहेब? गरीबाचा प्रोजेक्ट काय माहिती का? रो हाऊस, घर बांधण्याचा प्रोजेक्ट आहे. गरीब एखादा माणूस असलं तर तो घेतो, EMI वर घेत असतो प्लॉट, बरोबर ना? कॅश घेणं आज कुठं संभव झाले राहिलं आहे. कारण की पुण्यामध्ये प्लॉट जर आपण बघितला तर अर्धा गुंठा सुद्धा आपण खरेदी करू शकत नाही. 100 स्क्वेअर फूटचे जे घरं आहेत, जे झोपडपट्टी मधली आहेत, ती 50 लाख, 60 लाख, 40 लाख अशा त्या घराची किंमत झालेली आहे. तर एक गरीब माणूस त्याचं घर कधीचं स्वप्न कधी पूर्ण होणार? तर थोडं लांब येऊन, थोडं पुण्यापासून लांब येऊन, कनेक्टिव्हिटी एकदम छान आहे, बसची व्यवस्था आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, गाड्या येणं जाणं आहे, हायवे आहे आणि आजूबाजूला लोकवस्ती सुद्धा आहे. बिलकुल. मित्रांनो, मुद्दामून तुम्ही बघितलं, पाठीमागून गाडी गेली, एकदम हायवे कनेक्टिव्हिटी असा हा प्लॉट आणलेला आहे, सुंदर आहे. बरं, आपण थोडं मालकांना विचारू प्रश्न. साहेब, तुमचं स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. नमस्कार मित्रांनो, बिलकुल. आपला हा प्रोजेक्ट कासारे गावामध्ये आहे. बिलकुल पुणे नगर हायवे पासून 3 किलोमीटर अंतरावरती कासारे गावामध्ये हा प्रोजेक्ट आहे. इथून आपल्याला तळेगाव डमडरेचा आठवडे बाजार, PMT बस स्टॉप, तुमचं हॉस्पिटल, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्या अंतरावरती कनेक्टिव्हिटी आहे त्याची. त्याच्यामुळे तुम्हाला कसलीही काय अडचण किंवा काय येणार नाही. लोकवस्तीमध्ये क्लिअर टायटल आणि डांबरी रोड टच प्लॉट आहे आपला. बिलकुल बिलकुल. शाहिद भाऊ, तुम्हाला काय विचारायचं आहे? 70 भाई, तुम्ही थोडंसं गप राहावा, पहिला शाहिद भाऊला विचारू द्या, ओके ना? अहो कासिम भाई, विचारायचं तर एकच गोष्ट विचारायची आहे की हा प्लॉट आम्ही कसा खरेदी करू शकतो. आम्हाला डाऊन पेमेंट किती करावं लागेल, आम्हाला पेपर काय भेटणार आहेत आणि आम्ही इथं घर बनवू शकतो का, किंवा आम्हाला लाईटची व्यवस्था, पाण्याची सुविधा, रस्त्याची सुविधा, या सर्व सुविधा आहेत का, हेच प्रश्न आहेत. आणि ह्या प्लॉट किती मध्ये खरेदी करू शकतो, हे एक दुसरा प्रश्न आहे. आणि हे किती दिवसामध्ये, म्हणजे आपल्याला जर लोन जे आपण 50% भरून 50% आपले जे बाकी राहणार आहे त्याला भरण्यासाठी आपल्याला किती दिवसाची साईड भेटणार आहे, हे 2-3 जे साधे प्रश्न आहेत या एक प्लॉट खरेदी करताना आपल्याला. आणि तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करून ते प्रश्नांचं उत्तर तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता. बिलकुल 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 बिलकुल. साहेब, आता शाहिद भाईंनी जे बोलले, जरा थोडक्यामध्ये तुम्ही डिटेल द्या साहेब. ओके, तर हा घर बांधण्यासाठी ज्या गरजा लागतात, लाईट, पाणी, तुम्हाला ड्रेनेज, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आपण प्लॉट घेण्यासाठी 50% अमाऊंट जर भरली शाहिद भाई, त्यानंतर आपण त्याच्यावर EMI वरती 18 महिन्यांची साईड देतो. कमीत कमी 18 महिने. कमीत कमी 18 महिन्यांची साईड देतो.
तर त्या उर्वरित रकमेला तुम्हाला 0 इंटरेस्ट म्हणजे व्याज 0% व्याज दर, कुठल्याही प्रकारचा व्याज वगैरे नाही. काही लागणार नाही तुम्हाला. कारण की आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट झाले कुठल्याही प्रकारचं कुणालाही व्याज लागलेलं नाही, पेनल्टी लागलेली नाही. सर्वांचं अमाऊंट जी आहे, जी ठरलेली आहे तेवढीच अमाऊंट तुम्हाला पे करायची आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. बुकिंगच्या टायमाला जे बोलणं झाले त्या बोलण्याप्रमाणेच शेवटपर्यंत व्यवहार व्यवहार झाले. होणार आहे. त्याच्यात काही शब्दात बदल होणार नाही किंवा तुमचे पेमेंट आले त्याची तुम्हाला रितसर व्यवस्थित पावती वगैरे मिळेल. सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. अच्छा, पण सर आता तुम्ही हे जे माहिती दिली तर ह्या प्लॉट बद्दलची जे रेट आहेत ते पण डिस्कस करा. कारण आपण जे बोलतो 50% तर किती 50%? तर शाहिद भाई, आपण हे जे व्हिडिओ बनवतो तर कस्टमरसाठी आपण जी काही माहिती दिलेली आहे व्हिडिओमध्ये, तर कस्टमरनी पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. पण त्याच्यामधला जो हा एक भाग राहिला बोलायचा, हा जो रेट ठरलाय त्या रेटबद्दल तुम्ही आम्हाला थोडी माहिती सांगा. रेट 5 लाखापासून ते 6 लाखापर्यंत, म्हणजे 5 लाखाचा मागचा, 6 लाखाचा पुढचा, हे सरळ सरळ तुमच्यासाठी समजण्यामध्ये त्यांचा तुम्हाला लेआउट तुम्हाला पाठवण्यात येईल. लेआउटवर तुम्ही बघू शकता की रस्त्याच्या त्या साईडला 5 लाख, रस्त्याच्या ह्या साईडला 6 लाख रुपये असा हा रेट ठेवलेला आहे. जो आणि मेन त्यात रोड समोरचा आहे तिकडे 6 लाख, 6 लाख, तो मधला जो आहे तो 5.5 लाख, 5.5, आणि पाठीमागला जो आहे मागला तो 5 लाख. 5 लाख रुपये गुंठा. अच्छा, 1000 स्क्वेअर फूटचा रोड सोडून तुम्हाला पूर्णपणे 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्हाला भेटणार आहे. बिलकुल. आणि खरेदी खताचा जो खर्च आहे तो वेगळा राहणार आहे. रजिस्ट्रीचा खर्च जो आहे तो जो प्लॉट घेणार आहे त्याला द्यावा लागेल. त्याला करावं लागेल. बरोबर. त्यामध्ये आता सध्याला आमचे जे मागचे प्रोजेक्ट झाले त्याच्यामध्ये 30,000 रुपये खरेदी खर्च होता. पण पण आता वाढलेला आहे, स्टॅम्प ड्युटी वाढलेली आहे, त्यामुळे आता 35-40 हजार रुपये जो काही असेल खर्च ते तुम्हाला भरायचं आहे. तुम्हाला करायचा आहे. आणि 50% डाऊन पेमेंटला तुमचं खरेदी खत होणार आहे आणि ग्रुप खरेदी खत होणार आहे, सेपरेट होणार नाहीये. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या की भरपूर लोक फोन करून विचारतात की आमचं सेपरेट खरेदी खत होणार का. तर नाही होणार. सेपरेट खरेदी खत तुमचं होणार नाही. काही सेपरेट खरेदी खत फक्त येणे प्लॉटचं होतं आणि हे जे आहे तुम्हाला ग्रुप खरेदी आम्ही करून देणार आहेत. 11 लोकांमध्ये तुमचा 7/12 खरेदी खत, संमतीपत्र, लाईट, पाणी, रस्ता, ह्या सर्व सुविधा आणि ड्रेनेज लाईन सुद्धा साहेबांनी करून दिलेली आहे. सगळं रेडी आहे आणि सगळा हा प्लॉट एकदम रेडी झालेला आहे आणि मला वाटतं बुकिंग ही सुरू झालेली आहे. तर तुम्ही एकदम उशीर करू नका, कारण की मला वाटतं 40 का 41 प्लॉट ह्यामध्ये निघलेले आहेत आणि बुकिंग सुरू झालेली आहे. मला वाटतं पहिले ते खरेदी खत पुढच्या महिन्यामध्ये 100% होईल. आम्हालाच येण्यासाठी पावसामुळे थोडा उशीर झालेला आहे इथं, की प्लॉट भरपूर दिवसापासून साहेब बोलवत होते आम्हाला की प्लॉट रेडी झालेला आहे, रस्ता टाकलेला आहे, खांब वगैरे लावून झालेले आहेत. तर तुम्ही तुमच्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यानंतर लगेचच आपण जसं बुकिंग होणार आहे तसं आपण खरेदी खत स्टार्ट करणार आता आहे. एक विषय तुम्ही जे बोललं शाहिद भाई की काही कस्टमरचे तुम्हाला फोन आले की वेगळा म्हणजे सेपरेट खरेदी खत होणार आहे का, तर होणार नाही. कारण शिरूर तालुका हा आणखीन झालेला नाही. काही लोक व्हिडिओमध्ये आता सध्या शासनानं GR अजून पोहोचलेला नाही, पण त्याच्यामध्ये 1 गुंठ्याचं खरेदी खत करायला चालू झालेलं आहे काही तालुक्या जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे अजून पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये झालेलं नाही. त्याच्यामुळं ग्रुप खरेदी खत होणार आहे. आणि जे सेपरेट खरेदी खत जसं सत्र साहेब म्हणले ते हवेली तालुक्यामध्ये फक्त येणे प्लॉटचं आणि गावठाण हद्दीमधले जे लिगली प्लॉट आहेत, जे लिगली जे आहेत त्या प्लॉटचंच खरेदी खत सुरू झालेलं आहे. भरपूर लोकांना असं वाटतं की सगळ्याच प्लॉटचं खरेदी खत सुरू झालेलं आहे. त्यामुळे ज्यांनी एक ग्रुप खरेदी केलेली आहे ते सुद्धा प्रश्न विचारतात की आमचं सेपरेट खरेदी खत होईल का. तर तसं होणार नाही मित्रांनो. तुमचं ग्रुप खरेदी खत झालं, 7/12वर तुमचं नाव आलेलं आहे, 7/12 तुमचं झालेलं आहे, संमतीपत्र तुम्हाला भेटलेलं आहे, तर कुठल्याही कागदपत्राची शिल्लक काही राहिलेलं नाहीये, तर संपूर्ण तुम्हाला ते क्लिअर भेटणार आहे. आणि तुम्हाला आता रेट कळाला असेल, प्लॉटचं लोकेशनही कळालेलं आहे, प्लॉटची माहिती भेटलेली आहे. तर आता विलंब करू नका, कारण की भरपूर मागचे जे प्लॉट झाले त्यामध्ये भरपूर लोकांनी फक्त फोन केले, व्हॉट्सअपवर डिटेल्स मागवल्या आणि नंतर बुकिंगसाठी पैसे पाठवतो असं भरपूर लोक म्हणले. पण आम्ही प्लॉट सेल झाल्यानंतर त्यांचे कॉल आले की आम्हाला प्लॉट प्लॉट घ्यायचा आहे. तर असं करू नका. याच्यासाठी लवकरात लवकर व्हिजिट करा आणि प्लॉट लवकरात लवकर बुकिंग करा. मी विजिट न करताही तुम्ही बुकिंग करू शकता लेआउट बघून. जर तुम्हाला प्लॉट बघितल्यानंतर पसंत नाही आला, तुम्हाला तुमची बुकिंग रक्कम तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला परत केली जाईल. तर मित्रांनो, चला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आणि दिलेल्या नंबरवरती तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही माहिती पाहिजे नसेल, तर नंबरवरती संपर्क करा, व्हॉट्सअपला हाय करा. तुम्हाला सगळं संपूर्ण माहिती भेटेल. साईट व्हिजिटची फ्री सोय ठेवलेली आहे साहेबांनी, तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता आणि
तुमची जेव्हा सुट्टी असेल त्या टायमाला लगेच कॉल करून अपॉइंटमेंट घ्या आणि आपली व्हिजिट फिक्स करा आणि आपला एक स्वप्नातला जे पुढचं भविष्यामध्ये आजचे गाव उद्याचे शहर हा आमचा नारा आहे आणि ते तसंच होत आहे. पहिले सणसवाडी, आता शिक्रापूर, उद्या शिरूर, हे सर्व आजचे गाव उद्याचे शहर आहे. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.